नमस्कार. स्वामी विज्ञानानंदांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जो बंगला आहे, वर्षा बंगला, त्याच्यावर मला वाटतं जवळजवळ 14पेक्षा जास्ती मुख्यमंत्र्यांच्यावर त्यांनी प्रयोग केले आणि कुठलाही मुख्यमंत्री त्या बंगल्यावरचा 1185 दिवसापेक्षा जास्ती काळ टिकू शकत नाही हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केलं. स्वामीजींच्या या संशोधनावर आधारित 1995 नंतर फॉलो पाठपुराव्याचं काम मी केलं आणि त्यानंतर पुढचे 14 वर्ष जवळजवळ 5 मुख्यमंत्र्यांशी माझा संबंध आला. मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या 5ही मुख्यमंत्र्यांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे. 5ही मुख्यमंत्र्यांबद्दल मी विधानं केलेली आहेत, जाहीर आणि ती प्रिंटेड आहेत, ती त्यांनाही माहिती आहेत आणि 5ही मुख्यमंत्र्यांबद्दल माझी भाकीतं बरोबर आलेली आहेत. ह्याचं मला श्रेय घ्यायचं नाही, ह्याचं श्रेय हे स्वामीजींच्या तपश्चर्येला, अभ्यासाला आणि त्यांच्या संकल्पालाच आहे. 98मध्ये चौफेर दिवाळी अंकामध्ये मी मनोहर जोशी सत्तेवरून अपमानित अवस्थेत जातील असं मी लिहिलंसुद्धा आणि मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला म्हणजे भविष्य बिघडवणारा वर्षा बंगला असा लेख पण लिहिला. त्याप्रमाणे मनोहर जोशी सत्तेवरून अतिशय इन्सल्टिंग अवस्थेत गेले. त्याच्यानंतर मी बाळासाहेबांना जे पत्र लिहिलं होतं आणि मी चित्रलेखाला जी मुलाखत दिली होती त्याच्याही अगोदर मी नारायण राणे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केलं होतं आणि नारायण राणे त्याप्रमाणे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस कुणीही विधान केलेलं नव्हतं. एवढं कशाला, म्हणजे मनोहर जोशी म्हणायचे की शिवशाहीचा पहिला आणि शेवटचा मुख्यमंत्री मीच, पण तसं घडलं नाही. मला असं वाटतं की त्यांच्या एक नातेवाईक वसुधा वाघ, त्या पण भविष्यामधल्या अभ्यासक आहेत, पण त्या राशी कुंडली वगैरे, तर त्यांचं म्हणणं असं होतं की मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून जाणार नाहीत आणि माझं म्हणणं तर जातील. तर त्या संदर्भात मी उन्मेष जोशींना पण एकदा भेटलो होतो. म्हणजे विजय ठोंबरे मार्केट मिशनरीचे माझे मित्र आहेत आणि आमची उन्मेष जोशींची भेट झाली होती आणि मी त्यांना कल्पना दिली होती की मत्सराचा जो परिणाम आहे तो त्याप्रमाणे त्यांना जावं लागेल. नारायण राणेंना मी 98 साली बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा भेट झाली पुण्यामध्ये, तर त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल आणि ते झाले. पुढे 23 मार्च 99ला मी असं जाहीर केलं की शिवसेना पराभूत होईल आणि राणे सत्तेवरून जातील 99 साली आणि त्याप्रमाणे शिवसेना 99च्या निवडणुकीत पराभूत झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, विलासराव देशमुख 95 साली त्यांची लातूर विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 96मध्ये विधान परिषदेमध्ये त्यांना 0.5% त्यांचा पराभव झाला. थोडक्यात त्यांचा पराभव झाला. तो त्यांचा पडता काळ होता सगळा. आणि विलासराव देशमुखांचं त्यावेळेस म्हणजे खूपच कॉन्फिडन्स कमी झाला होता की आपण आता राजकारणातून जवळजवळ म्हणजे 95, 96, 97 हा जवळजवळ त्यांचा काळ पूर्णच निगेटिव्ह आणि नकारात्मक होता. त्याच काळात त्यांच्यावर एक औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये केस चालू होती. मामुली शब्दाबद्दल त्यांनी जे उल्लेख केले होते आणि त्या काळात ते औरंगाबादच्या विंडसर कॅसल पॅलेस हॉटेल आहे तिथे यायचे. तर त्यांची माहिती 1-2 तिथे भेट झाली होती आणि त्यांना मी माझे हे सगळे प्रयोग सांगायचो. पण माझी विलासरावांची पहिली भेट झाली ती बाभळगावला त्यांच्या वाड्यावर. लातूरला त्यांच्या बंगल्यावर मी भेटायला गेलो होतो आणि मला तिथे कळलं की ते बाभळगावला गेलेले आहेत, वाड्यावर आहेत. आणि त्यावेळेस नुकतेच ते मांजरा साखर कारखान्याला एक राष्ट्रीय पारितोषिक मिळालं म्हणून ते सत्कार वगैरे घेऊन आले होते. तिथून मी सरळ रिक्षा केली, ऑटो रिक्षा एक, आणि हायर करून बाभळगावला वाड्यावर गेलो आणि मग त्यांना चिठ्ठी दिली मी की असं मी आलेलो आहे. आणि स्वामीजींचं नाव ऐकल्या वाचल्यावर त्यांनी बाकीच्या भेटीगाठी उरकल्या आणि मग त्यांनी माझ्याशी निवांत गप्पा मारल्या. म्हणजे विलासरावांना जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पुढच्या सत्तेमध्ये, तर त्याचा विश्वासच बसला नाही. ते म्हणे की शक्यच नाही आहे. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की विलासराव देशमुख हे राजकारणात शेवटी मुख्यमंत्री होणं ही साधी गोष्ट नाही आहे. आमदार मंत्री ही लेवल एक वेगळी आणि मुख्यमंत्री ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी खूप मोठ्या शक्तींची तुम्हाला गरज असते, सहकार्याची गरज असते, तुम्हाला अनेकांचे आशीर्वाद म्हणजे शुभशक्ती लागतात. ही साधी गोष्ट नाही आहे मुख्यमंत्री होणं.
ते एक फार मोठं पद आहे आणि त्यावेळेस तो कॉन्फिडन्स त्यांना नव्हता. आणि त्यांना म्हटलं होतं की तुम्ही ही केस पण जिंकाल हायकोर्टाची, रिट याचिका जी आहे, आणि त्यात तुम्ही जिंकाल, आणि ते जिंकलेसुद्धा. आणि पण त्यांनी मला ना काही प्रश्न असे विचारले होते त्यावेळेस की स्वामीजींनी देहत्याग याच्या पद्धतीने काय केला. तर मी त्यांना सांगितलं की येशू ख्रिस्त, स्वामीजीने याच्यावर लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताचा खून झाला का त्यांनी त्याग केला. तर ते म्हणे की त्यांनी त्याग केला. मग त्याग जर केला असेल तर ती गोष्ट नकारात्मक आहे का सकारात्मक आहे. तर ही सकारात्मक आहे. मग स्वामीजींनी जर देहत्याग करताना जाहीर केलेलं आहे की मी मानवजातीच्या कल्याणासाठी किंवा लोकांच्या हितासाठी देहत्याग करतोय, तर ती आत्महत्या ठरणार नाही. कारण आत्महत्या समाधीमध्ये फरकच मुळात असा आहे की मला सुख मिळत नाही म्हणून जो माणूस करतो ते आत्महत्या, आणि मला सुखसुद्धा नको म्हणून जे आपण घेतो ती समाधी. तर आमचं बरंच डिस्कशन झालं आणि मी त्यांना काही डॉक्युमेंट्स दिले वाचायला. पुढे नंतर 99 साली ते मुख्यमंत्रीपदी आले. मग त्यानंतर 2003च्या 1 जूनला म्हणजे राणेंनी जेव्हा मातोश्री स्पोर्ट्स क्लबचं प्रकरण, तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल की त्यावेळेस काही आमदार होते, नारायण पवार, सीताराम घनदाट वगैरे, ते एक वळवी नावाचे एक आमदार होते, डांबून ठेवलं होतं वगैरे त्यांना तिथे, सगळं ते प्रकरण गाजलं त्या काळात. त्यावेळेस अशी गंमत झाली होती की राणे विरोधी पक्षनेते होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती, आणि राष्ट्रवादीचे आमदार इंदोरला, कारण विश्वासार्हता ठराव 13 जूनला होता विधानसभेमध्ये, आणि काँग्रेसचे लोक कर्नाटकात. म्हणजे ज्यांची सत्ता महाराष्ट्रात आहे त्यांचे आमदार फुटू नयेत म्हणून ते परराज्यात गेले, आणि जे विरोधी पक्षवाले आहेत शिवसेनेचे ते महाराष्ट्रात होते. असा तो प्रचंड विरोधाभास होता. तर माझे एक मित्र आहेत मिरजचे, जे दैनिक जनप्रवासचे संपादक संजय बोकळे, ते म्हणाले की तुम्ही ह्याच्यावर लेख लिहा. मग मी 1 जूनला लिहिला की विश्वासदर्शक ठराव विलासराव देशमुख जिंकतील. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्या अगोदर, म्हणजे जेव्हा हे सगळं प्रकरण चाललं होतं, तर मातोश्री स्पोर्ट्स क्लबला मी जाऊन राणेंना तिथे भेटलो होतो. आणि आता भेटलो होतो म्हणजे काय की त्याच्या व्यूज मी फक्त चेक केल्या. मी ॲक्च्युली राणेंची माझी भेट झालीच नाही, कारण राणेंची भेट ते ब्रेकफास्ट घेत होते आणि मला तेवढा थांबायला वेळ नव्हता, आणि बाकीच्या आमदारांची माझी भेट झाली होती. आणि बऱ्याचदा काय होतं की मला इंट्युशन झाल्यानंतर मी पुढच्या भेटीसाठी थांबत नाही. तर मला इंट्युशन झालं होतं की राणे यावेळी सक्सेसफुल होणार नाहीत. आणि तसं मी राजाभाऊ रायकरांना पण कळवलं आणि भोकरेंना कळवलं, आणि मी मोठा लेखच लिहिला जनप्रवासमध्ये की विश्वासदर्शक ठराव कसा जिंकतील वगैरे वगैरे, आणि ते त्याप्रमाणे विलासराव जिंकले. मी त्याच्यात आणखीन एक गोष्ट अशी लिहिली होती की विश्वासदर्शक ठराव ते जिंकतील, पण ते 5 वर्षाची मुदत पूर्ण करणार नाहीत. तेही माझं भाकीत पुढे खरं ठरलं, आणि मग ते सत्तेवरून गेले आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. आता ह्याच्या अगोदर एक गोष्ट अशी घडली होती की 4 जानेवारी 2003ला अक्कलकोटमध्ये माझी एक पालकांची सभा चालू होती, आणि शेवटच्या टप्प्यात असताना असाच TV कॅमेरा चालू होता, व्हिडिओचे लोक तिथे बसले होते, आणि मी एक विधान केलं की या 30 जानेवारी 2003च्या विलासराव देशमुख सत्तेवरून जाणार. ती बातमी वैशाली ते देशमुखांपर्यंत पोहोचली. त्यांनी मला बोलवलं, मग वर्षावर आमची चर्चा झाली, मग त्यांना मी सगळ्या गोष्टीची कल्पना दिली, आणि मी ही गोष्ट बातमी छापून आली 5 तारखेला. मला वाटतं 5 तारखेला जानेवारीला सोलापूरच्या सगळ्या वृत्तपत्रात बातमी छापून आली की भास्कर ऋषीने असंच विधान केलं म्हणून. आणि त्यावेळेस नुकतंच 31 डिसेंबरला म्हणजे 2002ला 4 दिवसापूर्वीच रितेश देशमुखाच्या पहिल्या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता वगैरे, आणि माझं विधान आलं 4 दिवसानंतर. आणि त्यांना तो धक्का बसला की असं होणार नाही असं त्यांना वाटत होतं, पण ते सत्तेवरून गेले अचानक. म्हणजे हे कुठेच कोणाच्या ध्यानीविनी नसताना ते सत्तेवरून गेले. त्याच्यानंतर 9 जानेवारीला मला सोलापूरच्या, म्हणजे मी अक्कलकोटला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यानंतर लगेच. त्यावेळेस मला पत्रकारांना विचारलं की पुढचा मुख्यमंत्री कोण असेल. मी सांगितलं की सुशीलकुमार शिंदे पुढचे मुख्यमंत्री असतील, आणि मग सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस त्यांनाही वाटलं नाही की आपण मुख्यमंत्री होऊ. नंतर मी 18 जानेवारी 2003ला एक दिलीप चितलांगे संपादक आहेत दैनिक सांज वार्ताचे औरंगाबादला, त्यांनी माझी मुलाखत घेतली की मुदतपूर्व निवडणुका महाराष्ट्रात होतील, आणि जवळजवळची स्थिती महाराष्ट्रात आली होती, पण ते माझं भाकीत चुकलं. आता चुकलं असं म्हणण्यापेक्षा त्याच्यात एक आणखीन एक खाली गोष्ट होती की जर ह्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या नाहीत तर काय परिणाम होईल. आता काय होतं, बऱ्याचदा लोक मथळे बघतात, त्याचं विश्लेषण बघत नाहीत. पण त्यावेळेस मी एक स्टेटमेंट असं केलं होतं की मुदतपूर्व निवडणुकांची स्थिती आहे, आणि तशी स्थिती आली होती. पुढे 2004मध्ये सुशीलकुमार शिंदेंनी निवडणुका जिंकल्या, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि NCP आघाडी जिंकली. त्यावेळेस मी 1 ऑक्टोबरला 2005च्या 1 ऑक्टोबरला मी विधान केलं होतं